गवाणेचे निर्गुण हत्येचे मारेकरी अद्याप मोकाटच का? अद्याप महाराष्ट्र राज्यातील पोलीस यंत्रणा हल्लेखोरांसमोर हतबल. मृतदेह पाहणाऱ्यांचे पाणावले डोळे. माऊली गवाणे यानं अशी काय चूक केली होती? त्याचे दोन्हीही हात, एक पाय, जीभ तर प्रायव्हेट पार्ट तोडला. तोडलेले सर्व भाग पोत्यात भरून त्यामध्ये दगड घालून टाकून दोन्हीही विहिरीत फेकले. गेल्या 3 महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना ताजी असताना अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील 19 वर्षीय माऊली गवाणे या शाळकरी मुलाची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. ही हत्या इतकी निर्गुणपणे करण्यात आली की त्यामध्ये त्याचे मानेपासून धड तर जीभ, 2 हात, पाय, एक पाय वेगळा करण्यात आला. सगळे अवयव 2 पोत्यांमध्ये भरून वेगवेगळ्या विहिरीत फेकून देण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी गावातील गवाणे कुटुंबीय हे शेतकरी कुटुंब असून ते भटक्या विमुक्तांमधील गोपाळ समाजाचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माऊली गवाणे 6 मार्च रोजी इयत्ता 12वीचा पेपर देऊन घरी आला व सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास माऊली गवाणे घराबाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा घरीच आला नाही असं सांगण्यात आलं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. दौंड प्रतिनिधी नितीन गवाणे, महाराष्ट्र न्यूज मराठी, दौंड.